रडू नका, शांत शांत बसा. तुम्ही तुम्ही दोन भाऊ होते. 3 भाऊ होतो. मोठा होता 3 नंबरचा 2 नंबर बहीण 3 नंबरचा आणखी 4 नंबर. आमच्या पाहुण्यानं फोन केला त्याला गावाकडे यायला सांगितलं पाठवून दिलं सकाळी त्याला. जा बाबा म्हणलं माझं तब्येत काय ठीक नाही पाठवले त्याला. भावांचं काय शिक्षण दोघं? 3 नंबरच्या भावाचं जे आहे ना ते BSc झाले त्याचं. माझं MSc BEd PhD ला नंबर लागला होता. बहिणीची पण 12वी सगळ्यांना शिकली. बहिणीची पण 12वी झाली. गाव कुठलं? रामलिंग मुदगळ. निलंग्या तालुका जिल्हा लातूर. LLB पण आता झाल्यानंतर लगेच तो PhD करणार होता. बरं. त्याच्यासोबत प्रॅक्टिस पण करणार होता. लग्न झालं? हो झाले. ह्या PhDच्या शिक्षणासाठी बॅचलर राहत होते मुलं राहिले ना कमी पैसे पडतात. हो हो. परिस्थितीसाठी बायकोला माहेरी सोडलं. परिस्थिती नाजूक आहे आपल्या. अच्छा. बहिणीला पण शिकव. हो 12वी. बहिणीचं लग्न झालं. बरं बरं. अच्छा. दगड फोडून शिकवलं. तुम्ही काम करायचं? हो मी माझे मालक म्हणजे फोडायचं. वडील 2018 साली 2018 मध्ये माझे मालक वारले. तुम्ही राहिला? सगळं जबाबदारी सोडून पुण्याला कामाला गेला. कुठले गेले? चाकणमध्ये. या पोरं शिकलेले शेतामधलं काम होत नाही. बरं. कुठं लागत तिथं कंपन्यात कुठं गाडीवर काय काय करून खावं म्हणून आम्ही पुण्याला गेलो सर. अच्छा. माझं लेकरू एवढ्या ठिकाणी काम केलं माझ्या भावाने. अच्छा. खूप एक्सपिरियन्स. कोणतं काम भेटेल ते करायचं. अच्छा. सगळ्याच गाड्या यायच्या गाड्या मोठ्या अच्छा. 2 व्हीलर यायची 4 व्हीलर यायची ट्रक यायची. अच्छा. जेटच्या गाडीवरती काम केलं होतं. बरं बरं. ॲक्सिस बँकेमध्ये ऑडिटर काम केलं. म्हणून काम केलं. दिसतं ना, ॲक्सिस बँक आहे, परत ॲडव्होकेट वकिलांच्या ऑफिसला केलंय, परत बेनटेक लिमिटेडला काम केलंय, टाटा बिझनेस सर्व्हिसेसला केलंय, कोचिंग क्लासमध्ये, ममता कम्प्युटर इन्स्टिट्यूट, जाधव स्टोन क्रशर, तळेगाव दाभाडे, एवढ्या ठिकाणी काम केलं. अजून जे आहे ना खाली जे आहे ना आणखी ॲक्सिस बँक नंतर हे दर्शन ट्रेड इथे खाली आणखी इथे पण काम केलं. डेल्टा फोर्स, पार्थवालो रत्नागर बँक, फ्लीट गार्डमध्ये पण किती वय होतं? 35 वय. आधी भावांना शिकवलं. त्याचं शिक्षण झालं. आवटे कॉलेजला पुण्या जिल्ह्यात 12वी झाली. हो. गावामध्ये 10वी झाली. लातूर मुदगडमध्ये आवटे कॉलेजला 12वी झाली. तिथून इंद्राणी कॉलेजला 14वी झाली. मगरपट्टा तिथून लातूरला दयानंद कॉलेजला शिकला. BEd झालं. नंतर परभणीला नंबर लागला. रडू नका. प्रत्येक माणूस येणार आता, प्रत्येक वेळी रडायचं नाही. अजून मित्राला असं पण सांगितलं की माझं हे LLB झालं ना तर मी जेटचा एक्झाम देईन आणि जेट त्याचं खूप मोठं स्वप्न होतं. मी गरिबीतून तू मला शिक्षण शिकवली ना, मी तुझं नाव करीन मम्मी. मी काम करीत करीत जेच होणार. औरंगाबादला माझा PhDला नंबर लागला. तो पण मी करतो मम्मी. कसे तर आपले दिवस काढ मम्मी. आपले दिवस चांगले तर मग माझा
सर मग माझा मुलगा रोज फोन करायचा, मम्मी जेवलीस का, मम्मी जेवलीस का. मी माझ्या मुलाला बोलायचं, बाबा मी बरी आहे, तू कसं आहे. ते म्हणायचं मम्मी सगळे मला चांगले, शेजारी चांगले, कॉलेज चांगलं आहे, सर चांगले, सगळे चांगले आहेत. मम्मी म्हणायचा बरं झालं बाळाशी. माझ्या लेकराचं बोलणं झालं सर, 10 तारखेला माझ्या लेकराचं पुढे मोबाईल बंद पडलं, 15 तारखेला माझ्या लेकराचा फोन पोलीस स्टेशनवरून तुमचं लेकरू मेलं म्हणून आलं. झालं नाही सर. आमचा आधार होता तो. माझा तो स्वतः शिकत होता आणि आम्हाला पण शिकवत होता. स्वतः जेवायला खात नव्हतं, आम्हाला खाऊ घालत होतं माझं लेकरू. स्वतः उपाशी राहत होतं. रडू नका. रात्री हळू सांगा. 12 1 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, परत आणखी सकाळी वगैरे उठायचा, कॉलेजला वगैरे जायचं. बाळा झोप. एवढं शिक्षण आणि एवढा स्ट्रगल सगळं म्हटल्यावर त्याचं शिक्षण सोडलंय का बघा ना, सगळ्यांची शिक्षण केली तिघांची. सर्कल सगळं टोटल सगळ्याला मार्गदर्शनच करत होतो कार्यकर्त्याला, असं करा हो तसं हो हो. जेलमध्ये तुमची अटक असताना भेट झाली नाही? नाही सर, मला 10 तारखेपर्यंत माझं लेकराचं बोलणं झालं. ह्याच्या पुढे माझ्या लेकराचं मोबाईल बंद पडलं. हे लेकरं म्हणायचे मम्मी भाऊचा फोन आणता का, ते याचा मम्मी भाऊचा फोन आणता का. मी ह्याला विचारायचं तुम्हाला फोन आणता का, मला विचारायचं तुम्हाला फोन आणता का. माझ्या घरात 4 दिवस दादा, माझ्या घरात आम्ही स्वयंपाक नको, जेवण नको, इकडून कुणाचा फोन नको. आपल्या इकडं फोन नाही तर परभणी कुठं आहे की काय आहे की कुठं जावं कसं जावं. ते म्हणायचे मम्मी आपला भाऊ सांगितलं सगळे चांगले आहेत आपल्याला, का होतं एखादी ते लाईट काय तर बंद केलं असतं म्हणलं, ते काय फोन यायचं म्हणजे चार्जिंग नसेल, चार्जिंग नसेल, झाला असेल करील भाऊ फोन. नाही बाळा भाऊचं 5 दिवस झाले रे फोन नाही. भाऊ असा कधी बसत नाही बाबा फोन न करता म्हणले. असं म्हणलं लेकरू गेलं कामाला. सकाळी 9च्या सुमारास फोन आला पोलीस स्टेशनवर. मला म्हणले इजाबाई सूर्यवंशीच का. हो साहेब. कुठून बोलताय साहेब. मोडा पोलीस स्टेशनवरून परभणीमधून बोलतो. साहेब माझ्या लेकराचा फोन आला नाही हो, 5 दिवस झाला. तुमच्या पाया पडते साहेब, माझं जर लेकरू असलं मला दोन शब्द बोलू द्या. माझ्या लेकराचं 5 दिवस झालं फोन बंद आहे, मोबाईल बंद आहे म्हणले साहेबांना. साहेब का बोलले तुमची मुले किती आहेत. 3 आहेत. कुठं राहतात. मी म्हणलं 2 माझ्यापाशी आहेत, 1 परभणीत आहेत. म्हणलं काय करताय. LLB चं शिक्षण शिकतंय. म्हणजे किती वर्ष झालं. 3 वर्ष झालं सर. सर तुम्ही मला एवढं विचारू नका. माझा जर मुलगा असता तर फोन द्या. माझ्या मुलाला मी 2 गोष्टी बोलते सर. म्हणलं साहेब काय तुमच्या मुलाला हार्ट अटॅक आलाय आणि तुमचा मुलगा पोलीस स्टेशन मध्ये मेलाय आणि तुम्ही या तुमच्या मुलाची बॉडी घेऊन जावा. पोलीस CS रिपोर्ट असा आहे, पोलीसच्या मारहाणीमुळे त्याचा मी प्रत्यक्ष बघितलं मी माझ्या लेकराला औरंगाबाद मध्ये. माझ्या मुलाला बघू द्या म्हणले साहेबांना. सोडले आम्हाला बघायसाठी. प्रत्यक्ष बघितले सर माझ्या मुलाला लय मारहाण होतं सर. हे सगळं हे असं झालं माझं लेकराचं अंग. माझ्या लेकराचं अंग काळं झालं. एकदा टोचलं पाठीवर होतं. माझ्या लेकराची पाठ एवढी होती माझं बाळ. विचार आहे ते सांगतो फक्त भेटा आले आपला शॉक स्वतःला सावरा.
सर आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली तुम्ही, काय नेमके भावना त्यांनी तुमच्याकडे मांडल्या, काय सांगाल एकूणच सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेला त्या घटनेबद्दल? सोमनाथ सूर्यवंशींच्या आईंचं जो अर्थ टाहो आहे त्या मृत्यूबद्दल, हे कुणीही ऐकलं तर माणसाच्या अंगावर शहारा निर्माण होतो आणि आम्ही त्यांचा रिपोर्ट सुद्धा वाचलेला आहे. आजपर्यंत त्यांच्या मृत्यूपश्चात या भारत देशामधले भारताचे नेते येऊन गेलेले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांनी इथं भेट दिलेली आहे. मोठमोठ्या नेत्यांनी इथं येऊन भेट दिलेले आहेत. एवढे मोठे नेते आले गेले, परंतु शासनाचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील किंवा इथले SP असतील, ते आजपर्यंत इकडं सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना भेट द्यायला आलेले नाहीत. SP यासाठी म्हणतोय मी की ज्या अधिकाऱ्यावरती इथल्या चळवळीतल्या सर्व नागरिकांचा आरोप आहे, त्या पोलीस अधिकाऱ्याची हिस्ट्री ही प्रचंड वादग्रस्त आहे. त्यांची बॅक हिस्ट्री एवढी वादग्रस्त आहे की त्यांच्यावरती या सर्व बांधवांचा आरोप आहे. तेव्हा त्या अधिकाऱ्याला फक्त सस्पेंड करून चालणार नाही, तर त्या अधिकाऱ्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही त्यांच्या कुटुंबियाची ही मागणी आहे आणि इथल्या चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. कारण हा मृत्यू एक संविधानाच्या बाबतीमध्ये जी काही घटना घडली ती सर्व माहिती आहे तुम्हाला, त्यावरती बोलणं उचित होणार नाही. पण एक चळवळीतला कार्यकर्ता, एक भटक्या विमुक्त जातीतला कार्यकर्ता, ज्याला घर नाही, ज्याला दार नाही, ज्याला वडील सुद्धा नाहीत, तरीही तिन्ही भावंड शिकतायत, उच्च शिक्षण घेत आहेत. तो लॉचं शिक्षण घेत होता आणि जीवनाचा संघर्ष करत करत शिक्षण घेत होता. हा सोमनाथ सूर्यवंशी जाण्यानं फक्त कुटुंबाचं नुकसान झालेलं नाही, तर त्या समाजाचं, त्या प्रवर्गाचं हे नुकसान झालेलं आहे की जो वकील झाल्यानंतर त्या समाजाचा एक चांगला, एक सुशिक्षित, ज्या आईवडिलांनी, ज्या भावानी संघर्ष करून त्याला शिकवलेला होता, हे खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, तुमचा जिल्हाधिकारी असेल, तुमचा SP असेल, तुमचा पालकमंत्री आहे की नाही माहिती नाही, पण तुम्ही ही सगळी जबाबदारी घेऊन या कुटुंबाला सावरण्याची आवश्यकता आहे आणि त्या संबंधित आरोपीवरती गुन्हा दाखल, तो फक्त गुन्हा नाही तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची मागणी शासनाकडे आहे. काल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी शासनाची जी 10 लाखाची मदत आहे ती परत पाठवली. काय वाटतं, तुम्ही स्वतः या संदर्भामध्ये मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधून हा विषय मार्गी लावणार का? हे बघा, आर्थिक मदत हे त्याच्यावरचं सोल्युशन नाहीये. आर्थिक मदत तर द्यायलाच पाहिजे, यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. परंतु ज्या अधिकाऱ्यावरती यांची शंका आहे त्या अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण गुन्हेगार, प्रशासनातले गुन्हेगार, खाकी वर्दीतले गुन्हेगार, आम्ही सगळ्यांना सरसकट बोलत नाही, पण ज्या अधिकाऱ्याची कारकीर्दच प्रचंड वादग्रस्त आहे, ते ज्या ठिकाणी ड्युटीला होते, मग मला सांगितलंय इथल्या कार्यकर्त्यांनी, चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी, भीमा कोरेगाव असो किंवा अजून कुठं त्यांची कारकीर्द असो, प्रचंड नांदेड, पूर्णा, हिंगोली, या जिंतूर या ठिकाणची त्यांची कारकीर्द ही प्रचंड वादग्रस्त आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती राहील की त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि होता होईल तेवढं या कुटुंबियांना भेट दिली तर ते कुटुंबीय सावरेल. त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या वेदना जाणून घ्याव्यात. कारण हा प्रसंग बघा, सोमनाथ सूर्यवंशीच्या या कोठडीतल्या मृत्यूच्या निमित्तानं परत एकदा मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला मला एका विषयाकडे लक्ष वेधायचं आहे की VJNT अ ब प्रवर्गातल्या ज्या काही विमुक्त जाती आहेत त्यांना विशेष जन्मजात गुन्हेगार, हॅबिच्युअल अपेंडर्स ऍक्ट, सराईत गुन्हेगार म्हणून जन्मजात ज्यांच्यावरती, ज्या जमातीवरती गुन्हेगारीचा शिक्का मारला जातो, अशा अनेक सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे. अनेक नाही, पोलीस अधिकारी जेवढे जबाबदार आहेत तेवढे, मी इतरही असं मी एकाला पकडा आणि दुसऱ्याला सोडा असं मी अजिबात म्हणणार नाही. जे कोणी असतील ते सर्व, सगळ्यांची नावं सुद्धा आपल्याला चळवळीतले कार्यकर्ते देतील. त्या सगळ्यांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांनी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची मदतीचा आणि नोकरीचा विषय आहे, त्यांचंही शिष्टमंडळ भेटलं मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये, आणि कालही वाकोडे यांच्या चिरंजीवांचं जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांनाही आश्वासन दिलं की आम्ही ह्यामध्ये लक्ष घालून हा विषय मार्गी लावू, पण अजूनही विषय मार्गी लागला नाही. काय वाटतं, नोकरी तर दिलीच पाहिजे. त्यामध्ये मी एक कार्यकर्ता आहे,
कारण त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली ती कुठंच भरून निघणार नाही. नोकरी तर दिलीच पाहिजे, त्यात वाद नाही, परंतु आरोपीवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मग खाकी वर्दीतला असाल आहे म्हणून त्याला जर एक्सक्यूज करणार असाल, त्यांची कारकीर्द तपासा ना. त्यांची कारकीर्द प्रचंड वादग्रस्त आहे. मला काही कार्यकर्त्यांचे असे फोन आलेत की त्यांची प्रॉपर्टी ही सुद्धा खूप वादग्रस्त आहे. मग असा माणूस जर वर्दीमध्ये असेल आणि प्रत्येक माणसाला जर या भावनेनं बघत असेल, हे सामान्य नागरिकाचं संरक्षण करण्यासाठी यांना वर्दी दिली का माणसं मारण्यासाठी वर्दी दिली, हा सवाल आहे ना. आणि त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईची जी मागणी आहे ती रास्त आहे आणि त्यांच्या आम्ही बरोबर आहोत. आणि एवढे मोठे नेते येऊन गेल्यानंतर सुद्धा या परिस्थितीचं गांभीर्य शासन प्रशासनाच्या लक्षात येत नाही का? मला वाटतंय त्या जे कोणी आरोपी असतील, जे कोणी अधिकारी असतील, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. बीड आणि परभणी या दोन्ही प्रकरणामध्ये गृह मंत्रालय कमी पडतंय असं वाटतंय का तुम्हाला? बीडचं प्रकरण असो किंवा परभणीचं प्रकरण असो, गुन्हा हा गुन्हा आहे आणि गुन्ह्याला जबाबदार माणसांना शिक्षा झाली पाहिजे असं म्हणणारा मी आहे. त्यामुळं सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येकडं शासनानं कॅज्युअली घेऊ नये. आर्थिक मदत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत, वाद नाही, परंतु आरोपी मोकाट सुटता कामा नाही, तो वर्दीतला असो किंवा बाहेरचा असो. कोणाचं फेल्युअर आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, फेल्युअर पेक्षा प्रशासनानं या गोष्टीत लक्ष दिलं पाहिजे ना. आजपर्यंत एवढी लोक येत आहेत जात आहेत, आज 20-25 दिवस झालं धरणे आंदोलन या शहरामध्ये होत आहे, तरीही कलेक्टर आणि एसपी येत नाहीत. एसपींची जबाबदारी आहे ना. ज्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यावरती इथली सर्व चळवळीतले कार्यकर्ते आरोप करतायत, पोलीस प्रमुख म्हणून त्यांनी इथं येऊन यांची भावना तर समजून घ्यायची आहे की नाही त्यांना. या गोष्टी आहेत ना, फेल्युअर आहेत शासन प्रशासनाचं. गृहमंत्री कमी पडतात वाटतं. नाही, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि ही याचं गांभीर्य ओळखलं पाहिजे. जेवढा जास्त दिवस जातील, जेवढा जास्त वेळ होईल, याला वेगळं स्वरूप मिळायला नको. कारण पोलीस डिपार्टमेंट किंवा गृह विभाग सामान्य माणसाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आहे का माणसं मारण्यासाठी आहे? आरोप आहे आज गृह विभागावर किंवा पोलीस डिपार्टमेंटवरती. पुढे येऊन सांगितलं पाहिजे, विश्वासात घेतलं पाहिजे. घटना घडलेली आहे ती तर परत तुम्ही त्या सोमनाथ सूर्यवंशीला परत आणू शकत नाही, हे सगळ्यांना मान्य आहे. पण त्या आरोपी आहे की नाही, आरोपीला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल झाला पाहिजे. बीड प्रकरणावरून काल तुम्ही आंदोलन केलं, त्यानंतर तुमच्यावरही अंजली दमाने यांनी बरेचसे आरोप केलेत. काल काही फोटो वाल्मिक कराड आणि त्या कैलास पडे यांच्यासोबत तुमचे फोटो ट्विट केलेत त्यांनी. हा, माझा फोटो ट्विट केलाय, ठीक आहे. माझ्याबरोबरच शरदचंद्रजी पवार, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, अनेक आमदार, अनेक खासदार, आत्ताचे लोकप्रतिनिधित्व करणारे बाप्पा सोनवणे पासून ते सुरेश धसापर्यंत ते क्षीरसागरापर्यंत सगळ्यांबरोबर फोटो आहेत. त्यामुळं या सगळ्यांना समान एक जेल बनवायला सांगा आणि त्या जेलमध्ये जेवढ्यांचे फोटो आहेत तिथं अंजली दमानी यांना तिथं टाकायला सांगा. मला या सगळ्या लोकांचा सहवास लाभल. मला या महाराष्ट्रातल्या काय समस्या आहेत, सोशल जस्टिस म्हणजे काय, या सगळ्या पुढाऱ्यांना मला आतमध्ये बसून एक कार्यकर्ता म्हणून समजावून सांगता येते. जरांगे पाटील म्हणतायत की ही जी हत्याकांड आहे बीडचा आणि परभणीचं, याच्यात राजकारण कोणी आणू नये. आरक्षणाचा काय विषय आहे, आम्ही जर याच्या बाबत आंदोलन करत आहोत तर हाकेंना आम्हाला टार्गेट करायची काहीच गरज नाही. मी त्यांच्या आंदोलनानंतर कितव्या दिवशी आंदोलनाला सुरुवात केली, याच्यात राजकारण आणलं कुणी, राजकीय लोकांवरती टीका टिप्पणी केल्या कुणी, मोर्चाची सुरुवात प्रत्येक जिल्ह्यामध्ये केली कुणी, त्यांची मोर्चांची संख्या काढा. आम्ही फक्त कालचं पहिलं आंदोलन केलं, प्रति मोर्चे एकच केलं. तुम्ही आजपर्यंत कुठल्या शहरामध्ये, पुण्यामध्ये गेलात तुम्ही, पुण्यामध्ये जाता पण भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या गिरी गोसावी समाजातल्या 2 लहान मुलींची हत्या झाली. त्या हत्येवरती कुणीही बोलायला तयार नाही. म्हणजे विमुक्त जाती जमातीमधल्या, दीनदलितामधल्या, आदिवासीमधल्या माणसांच्या जीवाला किंमत नाही का? त्यांच्याबद्दल अंजली दमानी यांना दिसत नाही का? त्यांच्याबद्दल शरदचंद्रजी पवारांना, गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावंसं वाटत नाही का? कोण राजकारण करतं, कोण राजकारणाचे उट्टे काढतं? सुरेश धसांना त्या आष्टी तालुक्यातल्या संजय उर्फ बिट्ट्या गायकवाड या आदिवासी समाजातल्या एका तरुणा कुठं आहे तू, संजय उर्फ बिट्ट्या गायकवाड कुठं आहे? याचं उत्तर हे लोकप्रतिनिधी देतील का? दीनदलित, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसांच्या जीवाला किंमत आहे की नाही? कुणाचाही जीव जाणं, कुणाची हत्या होणं ही माणुसकीला काळीमा फासणाऱ्याच गोष्टी आहेत. आम्ही सामाजिक कार्यकर्ते किंवा या सर्व प्रवर्गासाठी लढतो, म्हणजे आम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्य नाही का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथल्या व्यवस्थेनं आम्हाला द्यावीत.
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला अंजली दमन यांनी आज. त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा असं म्हणाले. अंजली दमानी या सनसनाटी निर्माण करण्यापलीकडं दुसरं काहीही करत नाहीत. अंजली दमानी यांनी जेवढी प्रकरणं काढली तेवढ्या प्रकरणामध्ये त्याचं पुढं काय झालं हे या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन CID कडून चालू असेल, पोलीस डिपार्टमेंट कडून चालू असेल, त्यांच्यावर प्रभाव टाकणारी वक्तव्य, प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी मीडियामध्ये सनसनाटी निर्माण करणं एवढाच उद्देश अंजलीताई दमानी यांचा आहे. जरांगे पाटील म्हणतायत की धनंजय मुंडे लाभार्थी ओबीसी नेत्यांना पेटवत आहेत, खास करून बीडच्या मुद्द्यावरून. ते त्याचं उत्तर त्यांनाच विचारलेलं बरं. आम्ही ओबीसी प्रवर्गातल्या भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या दीनदलितामधल्या लोकांसाठी काम करत आहोत. आता इथली घटना झाली, यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये एका तरुणाची हत्या झालेली, आम्ही दुपारी तिकडे जात आहोत. अंजलीताई दमानी यांना, सुरेश धसांना म्हणावं, तुम्ही ह्या सगळ्या जरांगे गोष्टी पाटील म्हणतायत. नाही, जरांगे पाटलांना ह्या प्रश्नाचं उत्तर विचारा ना, त्यांचं काय त्यांना म्हणायचंय ते नक्की. त्यामुळे हे बघा, आता मी आलोय इथं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी. या गोष्टीचं गांभीर्य, औचित्य आपण सगळ्यांनी पाळूया आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्याऱ्याला, आरोपीला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे. यासाठी मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन. त्यांना स्पेशल, बाकी कुठल्याही प्रकरणाशिवाय स्पेशल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येबाबत मी मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देईन. मुख्यमंत्र्यांचं तुम्ही उत्तर ऐकलं असेल सोमनाथच्या संदर्भात. तुम्ही आता डॉक्युमेंट सुद्धा बघितले, काय वाटतं मुख्यमंत्र्यांना मी समजावून सांगेन. आताचा जो रिपोर्ट आहे हॉस्पिटलचा, जो रिपोर्ट आहे तोही मी वाचला, मलाही थोडंफार इंग्लिश कळतं. त्यामुळं जे पोलीस अधिकारी आहेत, जे हत्येला जबाबदार आहेत, त्यांच्यावर मी परत सांगतोय की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.